हॅलो नमस्कार. तर मी विद्या तुम्हा सर्वांचं परत माझ्या विद्या टोपटे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर कसे आहात गाईज? सगळे तर बरेच असाल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तर गाईज खूप दिवसांनी मी आता ब्लॉग करायला सुरुवात केली आणि ते पण परत येतात किचनमध्ये. तर आज मी पण काहीतरी असं हे करणार आहे, तुम्हाला दाखवेल. त्यासाठी मग मी म्हटलं चला ब्लॉग पण करते आणि खूप दिवस झाले ब्लॉग पण केला नाही आणि जे मी करणार आहे त्यासोबत म्हटलं ब्लॉग पण करते, तुम्हाला दाखवते मी कसं करते ते. तर मी आज काय करणार आहे ते सांगते तुम्हाला आणि त्यात तुम्हाला दाखवते. पहिले माझे मुलं आता दिदू झोपले आणि अंशा बघा इकडं आहे कसं मस्ती करतोय. त्यानंतर मग मी आता सगळं कामं वगैरे आवरून घेतले, कपडे वगैरे धुतले, नाश्ता वगैरे झाला आणि आता दुपारचं पण झालेलं आहे स्वयंपाक. नंतर मग जे मी करायला आज घेणार आहे ते तुम्हाला तुम्हाला पण दाखवते, त्यासाठी मग ब्लॉग पण करते. तर आज मी काय करणार आहे तुम्हाला सांगते. तर आज मी ना माझ्या मुलीसाठी मी सॅरलॅक्स घरच्या घरी कसं करायचं ते तुम्हाला दाखवेल आणि ते मी आज करणार आहे. म्हटलं ब्लॉग पण करते तर तुम्हाला दाखवते आता. कारण घरच्या घरी म्हणजे आपल्या धान्यापासून किंवा सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या, त्या घरच्या घरी सॅरलॅक्स कसा करायचा ते मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी सॅरलॅक्स कसा तयार करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मी सुद्धा करणार आहे माझ्या मुलीसाठी आणि तुम्हाला पण ते करायचं असेल तर मी दाखवते तशा पद्धतीने सॅरलॅक्स करा आणि बघू चला आता कसं करते ते दाखवते तुम्हाला. तर मी आता तुम्हाला दाखवते काय काय घ्यायचं. त्यासाठी मी बघा सर्वात पहिले ना तांदूळ घेतलेले आहेत, एक वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत. तर मोठी वाटी इथे घेतलेली आहे मी तांदूळ घेण्यासाठी. तर ते तांदूळ हे बघा तांदूळ घेतले, तांदूळ. त्यानंतर इथे हे ना पुढचे धान्य घेण्यासाठी बघा मी छोटी वाटी वापरलेली आहे. त्यासाठी मग पहिल्यांदा आपले शेंगदाणे इथे घेऊ एक वाटी. त्याच वाटीने मी जी वाटी वापरणार आहे ना तीच वाटीने मी सगळे धान्य घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते. तांदूळ घेतले, त्यानंतर मग शेंगदाणे घेतले बघा या छोट्या वाटीनेच मी एक चणा डाळ घेतली छोटी वाटी. त्यानंतर हे मग मसूर डाळ घेतली एक वाटी. त्यानंतर हे बघा मसूर डाळ घेतली त्याच वाटीने. त्यानंतर मूग डाळ घ्यायची, त्यानंतर मूग डाळ घ्यायची आहे. त्यानंतर मग मी सगळं काही त्याचं एकाच वाटीने घेतलं आहे. त्यानंतर हे मूग घ्यायचे हिरवे. त्यासाठी सगळं आणि मी त्याच वाटीने आता शेंगदाणे सुद्धा घेणार आहे. तर हे बघा त्याच वाटीने शेंगदाणे घेणार आहे. तर ते शेंगदाणे ना मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. शेंगदाणे आपल्याला हे धान्य ते एका प्लेटमध्ये घ्यायचे काढून आणि हे मी आता बघा लागते शेंगदाणे घेतले. त्यानंतर त्याच वाटीने बदाम घ्यायचे आहेत. तर हे बघा त्याच वाटीने मी बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर मग त्यानंतर बघा काजू घेतलेला आहे. इथे बदाम काजू शेंगदाणे एका बाउलमध्ये सगळं टाकायचं आहे. तर इथे मी हे एवढंच घेणार आहे. तुम्हाला मी परत एकदा दाखवते मी सगळं काय काय घेतलं. तर बघा इथे तांदूळ घेतले, मोठी वाटी एक तांदूळ घेतले. इथे चणा डाळ घेतलेली आहे. इथे मसूर डाळ घेतली, मूग डाळ घेतली. हे धान्य सगळं फक्त थोडं तांदूळ मोठ्या वाटीने घेतलेले आहेत आणि इथे मूग घेतलेले आहेत जे आपण भाजीसाठी वापरतो ते. तर हे सगळं एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते इथे काजू बदाम आणि शेंगदाणे हे याच्यामध्ये ठेवलं आणि आता ते सगळं कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. चला तर मग दाखवते आता कसं ते सगळे तयार करायचे. त्यानंतर एक असं म्हणजे पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये जेवढे धान्य आपण हे घेतलेले आहेत ना हे धान्य ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवायचे आहेत. फक्त धान्य घ्यायचे धुवून चांगले एका बाउलमध्ये काढायचं, सगळं मिक्स करायचं आणि एका पातेल्यामध्ये ते धुवून घ्यायचं आहे. सगळं धुण्याचं हे बघा धुवून घ्यायचे सगळं मी पातेल्यामध्ये ओतून घेतलं. त्यानंतर मग आता ते धुवून घेते. त्याला ते धुवून घेऊ, त्यामध्ये पाणी ओतू छानपैकी असं धुवून घ्यायचे धान्य, स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर हे पाणी आहे जे चांगलं स्वच्छ निथळून घ्यायचं, सगळं पाणी काढून टाकायचं आहे, सुके करायचे. आता इथे मी छानपैकी धुवून आणि असं सुके करून घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे आहेत ते पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. चला तर मग आपले बदाम काजू आणि शेंगदाणे वगैरे ते पण स्वच्छ धुवून घेऊ.
दुसरा. आणि हे पातेलं त्याच्यासाठी घेतलं धुण्यासाठी. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला ते तयार करायचे. तर दाखवते कोणत्या पातेल्यामध्ये मी करते. तर त्यासाठी मी हा एक पातेला घेतलेला आहे सनलेक्स तयार करण्यासाठी. तर आता यामध्ये मी सगळं भाजून घेणार आहे. ते कसं भाजते ते बघा, दाखवते तुम्हाला. गॅस चालू करून पातेल थोडं गरम होऊ द्यायचं, तोपर्यंत थांबायचं आहे. लगेच धान्य टाकायचे नाही. पातेल छानपैकी गरम झालं की मग त्यामध्ये मी सांगते तुम्हाला कसं ॲड करायचं ते. पातेल अजून गरम नाही झालेलं, छानपैकी पातेल गरम होऊ. तर आता इथे पातेलं छानपैकी असं गरम झालेलं आहे. तर त्यात मी आता हे बघा, हे धान्य आहे, फक्त धान्य ॲड करायचं आहे. तर मी धान्य त्यात ॲड करते म्हणजे पातेलं गरम झाल्यानंतर. तर हे धान्य मी त्यात टाकले. सगळे छानपैकी असे सुके एकदम झाले पाहिजे. त्याला पाणी असतं ना, तो पूर्णपैकी आता मंद असे वेळी सगळे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे त्यामुळे. आणि छानपैकी असे जोपर्यंत पूर्ण धान्यांना छानपैकी असं लालसर होत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे. म्हणजे खालीवर करत राहायचं छानपैकी. म्हणजे लहान गॅसची फ्लेम लहान ठेवायची, कारण की तांदूळ धान्य जे आपण घेतले ते भाजलं जाणार नाही. त्यासाठी मग गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आणि तसं करता आता थोडं ना असं थोडंसं असं, कारण की आपले जे धान्य आहे ते पेटलं जाणार नाही, करपलं जाणार नाही. त्यासाठी थोडंसं खालीवर चमच्याने करत जायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, फास्ट करायचं नाही. फास्ट केलं तर ते धान्य आपलं भाजून करपेल. त्यासाठी मग एकदम चिकट पातेल असल्यामुळे ते सरकतं. छानपैकी असं धान्य खालवर पसरायचं आहे, जेणेकरून आपलं धान्य जे टाकलं त्याच्यामध्ये ते करपलं जाणार नाही. आणि छानपैकी असं तांदूळ जे धान्य घेतले ते छानपैकी असं भाजलं जाईल. तर भाजलेलं नाही आहे अजून, भाजू दे. छानपैकी लाल होईपर्यंत चांगली भाजून घ्यायचे. तर गाईज कसं सांगायचं विसरले तुम्हाला की त्यामध्ये ना म्हणजे काय करायचं, ते जेवढं आपण धान्य जे घेतलेलं होतं ना ते पाणी पूर्ण निथळून द्यायचं. तांदूळ असं सुक्के म्हणजे जे धान्य आहे ते सुके झालं पाहिजे. ते सुके झालं की त्यानंतरच आपल्या पात्याला थोडंसं ना तूप घालून घ्यायचं. थोडंसं नॉर्मली तूप घालून घ्यायचं. तर ते मी टाकलं तुम्हाला, म्हणजे सांगितलं नाही तर सांगते तुम्हाला. तूप घालून घ्यायचं, नंतर पातेल्यामध्ये तांदूळ ओतायचे. हे जे धान्य आहे ना ते टाकायचं, जेणेकरून ते आपले खाली चिपकणार नाही. आता बघा इथून मी छानपैकी असं सुकं होत आलेलं आहे, पण भाजलेलं नाही. त्यासाठी छानपैकी असे भाजले जाते. त्यासाठी अजून थोडा वेळ आपल्याला लागेल. तर ते भाजून घेते. तर ते बघा आता तुम्हाला दाखवते. तुम्ही पातेला काढून घेतलं आहे आणि हे बघा गॅस बंद केला आणि छानपैकी असे मस्त तयार झालेले आहेत. तर ते मात्र एका म्हणजे पातेल्या एका ताटामध्ये काढून घेतली. हे बघा छानपैकी असे मस्त कडक झालेले आहेत. बघायचे कडक झाले का नाही ते. हे बघा छानपैकी असे मस्त भाजून असे कडक झालेले आहेत. सगळे काढून घेतले. ते झालं. त्यानंतर मग आता जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण भाजून गॅस चालू पेटवायचं आहे. परत पातेलं ठेवायचं त्याच्यामध्ये, तेच पातेलं. आणि मग हे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते पण बघा सुके झालेत काय, पाणी पूर्ण निथरलं त्याचं, निथरलेलं झालं आहे. सुके झालेत. आणि अशा करून हातावर असे थोडे हे करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आणि तसे ते सगळे भाजून घेऊ. त्याचे हे पण चांगलं भाजलं गेलं पाहिजे. पाणी त्याचं सुकलं पाहिजे आणि छानपैकी भाजले गेले पाहिजे. बघा आता हे ते पण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, जेणेकरून ते पण करपले जाणार नाही त्यासाठी. आणि तसेच फ्राय करायचे आहेत. तर चला बघा चमच्याने खालीवर करायचे, जेणेकरून आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते करपले जाणार नाही.
करून घेऊ. त्यानंतर इथे बघा ड्रायफ्रूट मस्त छान गरम झाले आणि हे बघा भाजलेले आहेत. तर ते मी आता काढून घेते एका बाउलमध्ये. सॉरी ते पण एका म्हणजे ज्याच्यामध्ये जे आपण धान्य काढले त्याच्यात टाकून घेते बघ. सगळं हे करून घेऊ. त्यानंतर आता काय करायचे, कसं तयार करायचं ते मला दाखवते. आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. तर काढून घेतल्यानंतर आता आपण ते जे गरम आहे ना तोपर्यंतच आपण त्याला म्हणजे मिक्सरमध्ये मस्त त्याचं मिक्सरनी घेऊ. म्हणजे पीठ पावडर करून घेऊ. तर दाखवते तुम्हाला आता पावडर कशी करायची. इथं आता मी मिक्सर घेतलेला आहे आणि हे बघा छोटा जो भांडा असतो ना वाटणाचा, जो आपण वाटण्यासाठी वापरतो छोटा, तोच घ्यायचा आहे. कारण की त्याच्याने चांगलं जे धान्य आहे ते चांगल्यापैकी वाटण म्हणजे पूर्ण पावडर चांगली होऊन जाईल. म्हणजे असं मोठं राहणार नाही, त्याची पावडर व्यवस्थित तयार होईल. त्याच्यासाठी हा लहानच भांडं वापरायचं आहे. तर इथे मी घेतलं. आता मिक्सर भांडं लावते. त्यामध्ये असं थोडं आता हे छानपैकी मस्त असं ना थंड झालेलं आहे आणि हे बघा कडक पण झालं. त्यामध्ये थोडं थोडं करून त्यात घालून घेते. थोडं थोडंच घालायचं कारण की इतकं काही ते बसणार नाही. त्याच्यामध्ये छोटा भांडा असल्यामुळे ते काही जास्त बसत नाही आणि थोडं थोडं टाकल्यावर त्याची पावडर पण खूप छान होते. त्यामुळे मग आता हे बघा थोडं थोडं टाकले मी वाटून घेते. सॉरीच्या तर इथे बघा कसं आता झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे अशी छानपैकी अशी पावडर झालेली. अशी थोडी अशी लीन करण्यासाठी थोडी अरबटच राहिली, तर ती लीन अजून करायची आहे. पण आता बघा छानपैकी असा अजून सॅलेड्स तयार झालेला नाही आहे. फक्त हे बघा अजून अरबटच झाले कारण की मी जास्त घेतलं होतं. त्यामुळे मी आता थोडं थोडं करून घेते. त्यामुळे मग पावडर होईल. तर तुम्हाला दाखवते. तर ही बघा एवढाचा म्हणजे एवढी अशी पावडर मग छानपैकी अशी तयार झालेली आहे. अजून थोडे राहिले ते करून घेते तेवढेच. हे बघा एवढे राहिले, तरी एवढं अजून राहिले तेवढेच पूर्ण करून घेते. छानपैकी अशी पावडर तयारी झालेली आहे. तर हा आहे सॅरेलॅक्स आणि अजून तो मी शिजवून घेणार आहे दिदूसाठी. तर माझी मुलगी आता म्हणजे 5.5 महिने झाले. तिला 6 पूर्ण काही झालेले नाही अजून. त्यासाठी मग तिला अजून काही चालू नाही केलं नव्हतं. तर म्हटलं आता 6 महिने 21 तारखेला पूर्ण होतील. तर म्हटलं आज करून ठेवते. पण गाईज कसं आपण जेव्हा मेडिकलमधून वगैरे सॅरेलॅक्स घेऊन येतो आहे तर ते कधीचं किंवा कसं बनवलेलं असतं ते माहिती नाही, पण कधीचंच असतं. त्यामुळे मग आपल्या मुलासाठी कसं घरच्या घरी असं सॅरेलॅक्स तयार केलं ना तर खूप भारी असते. जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने करतो आहे. आणि जेवढे दिवस आपल्याला जास्त नाही का थोडंच बनवायचं आहे. थोडे दिवस जेवढं जसं लागेल तसं पण थोडं बनवून ठेवायचं आणि चांगल्या बाऊलमध्ये एखाद्या डब्यामध्ये ते पॅक करून ठेवायचं आहे. तयार केल्यानंतर मध्ये ते छान राहतं. आम्ही कसं जास्त गावाला वगैरे जातो त्यामुळे मग मी जास्त काय बनवलं पण तिकडे वगैरे घेऊन जायला, त्याच्यामुळे मी एवढं बनवलं आहे. कारण की आम्ही थोडे दिवस इकडे थोडे दिवस तिकडे असतो. तर त्यासाठी मी इतकं बनवलं आहे. आता मी तिला असं रोज सकाळ दुपार संध्याकाळ कारण की ती खायला बघते तर तिला म्हणजे अशी भूक लागते. तर सकाळी थोडं अर्धी वाटी सकाळी, अर्धी वाटी दुपारी आणि परत अर्धी वाटी संध्याकाळी असं 3 टाईम तिला देत जाईल. तर तुमच्या मुलाला पण असं द्या. आणि कारण की तिला आम्ही थोडं थोडं देतो आहे तर मी माझ्या मोठ्या मुलाला पण तसंच केलेलं सॅरेलॅक्स असं द्यायची. तर त्याची पण तब्येत अशी खूप भारी होती आणि परत त्याला दिलं तर तो छानपैकी तब्येत वगैरे मस्त होते त्याची. आणि असंच छानपैकी असं सॅरेलॅक्स आपण घरच्या घरी बनवायचं. विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी केलेलं बरं आहे. पैसे पण वाचतात आणि पैशाची गोष्ट अलग असे, पण घरी केलेलं हे खूप भारी असतं आणि आपल्या मुलांसाठी ते ताजं साधं देतो. कारण की आपण जे मेडिकलमधून वगैरे आणतो ते कधीचं किंवा कसंच म्हणजे असं बनवले कधीच असतं, पॅकिंग असतं. त्यामुळे मग हे घरच्या घरी बनायचं कारण की आपल्याला पण बनवायला येतं ते काय साधं आणि सोपंच आहे. तर बघा ह्या व्हिडिओतून मी म्हणजे तरी हे तुम्हाला दाखवलं आहे कसं सॅरेलॅक्स आपल्या घरच्या घरी मुलांसाठी कसं करायचं. तर मी तरी माझ्या मुलांना म्हणजे मोठ्याला पण तसंच केलं होतं आणि हिला पण आता तसंच केलं आहे. तर म्हटलं दाखवते तुम्हाला कारण की याचा रिझल्ट मला खूप भारी आला आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर त्यामध्ये अजून खूप सारे धान्य ॲड करायचे. व माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मी धान्य त्यामध्ये ॲड करून सॅरेलॅक्स तयार केला. आणि त्या माझ्याकडे ना जिरा नव्हता त्यामुळे मी जिरा टाकला नाही. तर तुम्ही त्यामध्ये जिरासुद्धा ॲड करा कारण की जिरा नसल्यामुळे आणि दुकानसुद्धा लांब आहे त्यामुळे मी ते जिरा काय ॲड केला नाही.
पण थोडं तूप का टाकायचं, तर मी म्हणजे बाकीचे काय करतात मला माहिती नाही, पण मी तूप काय ॲड करते त्यामध्ये. तर जे दाणे ते छानपैकी असं मस्त त्यामध्ये म्हणजे भाजलं जातं. जे भाजलं चांगलं की तेव्हा तो सॅरलेक्स चांगला तयार होतोय. आणि हे आता मी लगेचच आता पावडर तयार झाले, पण आता दिदूसाठी मी खायला ते कसं शिजवून घेते ते तुम्हाला दाखवते. आणि तरी पण ते दाखवते तुम्हाला. आणि मग तर गाईच आजचा ब्लॉग आणि मी जे सॅरेलेक्स काही बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने मी करते. तर ते मी बनवते जे मी माझ्या पद्धतीने बनवते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते बरोबर मी करते की नाही, किंवा चांगलं आहे किंवा वाईट आहे, तर ते तुम्ही मला कमेंट एक छोटीशी कमेंट करून नक्की सांगा की ताई जे तुम्ही बनवलेस ते सॅरेलेक्स वगैरे ते खूप भारी आहे किंवा म्हणजे चांगलं नाही. अशी जी काही कमेंट असेल ती मला एक छोटासा मेसेज त्या कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. अशाच माझ्या खूप साऱ्या नवीन नवीन व्हिडिओ मी देण्याचा आणि पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेन. आणि जर सबस्क्राईब केलं, जे बटन असतं त्या घंटेवर जाऊन क्लिक केलं, तर माझ्या ज्या काही अशाच व्हिडिओ पुढे येत राहतील तर तुम्हाला पटकन काय येत राहतील. तर तुम्ही अशाच ना माझ्या सबस्क्राईबला क्लिक करा आणि कमेंट नक्की करा आणि लाईक करा, शेअर करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण गाईज. तर मग कारण की आता माझी मुलगी पण सुटलेली ती उठेल तोपर्यंत मी थोडं तिला सॅरेलेक्स तिला जे केलेलं करून ठेवलं आहे ते तिला आता भरवेल आणि मग दाखवते तुम्हाला. तर अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण आता. आणि पण जेवायचे टाईम झाले तर तिला आता जेवण भरवते आणि तिला जेवायला तो वाट बघतो त्याला जेवण भरवते. तर अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि परत एकदा लास्टचं सांगते आता जाताना का तुम्ही जे सॅरेलेक्स मी केलं आहे ते चांगलं आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू आता आपण गाईज परत अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.